नमस्कार मंडळी. आज वाचूया अमृतवेलचा भाग 23. चला तर मग लगेच सुरुवात करूया. मुंबईला येऊन महिना होत आला तरी नंदा मनाने विलासपुरातच वावरत होती. तिथे जे जे घडले ते सारे दादांना सांगावे असे तिला सारखे वाटत होते. पण काही केले तिला तो धीर होईना. तिच्या मनात येई, देवदत्ताची ही मुलखावेगळी कहाणी दादांना खरी वाटेल का? निर्जीव शब्दांतून देवदत्ताचे दुःख आपण मूर्तिमंत उभे करू शकू का? कल्पित कथेपेक्षा सत्य भयंकर असते हे खरे, पण ते कुणाच्या दृष्टीने? सप्तपाताळांत लपून बसलेल्या विद्रूप सत्यापर्यंत जो पोचतो त्यालाच हे पटते. देवदत्ताचे दुःख दादांना जाणवले नाही तर आपल्याविषयी त्यांचा काय ग्रह होईल? आपल्याला एका विवाहित पुरुषाचे आकर्षण वाटू लागले आहे आणि ओढाळ मनाचे समर्थन करण्याकरिता आपण ही कहाणी रचली आहे अशी शंका तर त्यांना येणार नाही ना? रोज पहाटे जाग आल्यावर ती आपल्या मनाचे पृथक्करण करून पाही. एखाद्या यंत्राचे लहान लहान भाग सुटे करून तपासावेत तसे. या चिंतनात तिला एक नवी जाणीव झाली. अनेक ओढे मिळून नदी बनते. माणसाची प्रत्येक भावनाही तशीच असते, संमिश्र, अनेक पदरी, आत्मप्रतीपासून आत्मलोपापर्यंत सर्व छटांनी रंगलेली. देवदत्ताविषयी तिला वाटणारी आपुलकी अशीच होती. त्या भावनेत असामान्य व्यक्तिमत्वाचे आकर्षण होते, बेडर वृत्तीचे कौतुक होते, सर्वस्पर्शी बुद्धिमत्तेबद्दल आदरबुद्धी होती. आणि देवदत्ताने त्याला ज्यांच्याशी जखडून या जगात पाठवले होते त्यांच्या हृदयहीनतेमुळे उद्ध्वस्त झालेल्या त्याच्या जीवनाविषयी करुणाही होती. पण ह्या भावनेत एवढेच होते का, की आणखी काही? त्या प्रश्नाचे उत्तर ती शोधू लागे तेव्हा खाणीत खोल खोल जाणाऱ्या माणसासारखी तिच्या मनाची स्थिती होई. प्रत्येक भावनेला अगदी नाजूक असा का होईना वासनेचा एक पदर असतो असे तिला जाणवे. त्या पदराचे स्वरूप वयावर, प्रसंगावर, स्वभावावर, परिस्थितीवर अवलंबून असते. प्रसंगी त्याचे अस्तित्व इतर कुणालाही भासत नसेल, पण या विचारापाशी ती आली की खोलीत एकटी बसूनही बावरून जाईल. मनुष्य कोट्यावधी मैलांवर असलेले तारे दुर्बिणीच्या मदतीने पाहू शकतो, पण स्वतःच्या टिचभर हृदयाचा तळ दाखविणारी दुर्बीण कुणी शोधून काढली तरी तिचा उपयोग करण्याचा धीर त्याला होणार नाही असे तिला वाटे. ती अंथरुणावर उठून बसे. हात जोडून खिडकीतून झिरपू लागलेल्या प्रातःकाळच्या प्रकाशाची प्रार्थना करे. तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय. या महिन्यात एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली. मुंबईत हिंडता फिरताना शेखरच्या स्मृतीने होणारी तिच्या जीवाची घालमेल आता होईनाशी झाली. त्याच्या आठवणी शिकारी कुत्र्यांसारख्या तिच्या जखमी मनाचा पाठलाग करीनाशा झाल्या. उलट त्या जपून ठेवलेल्या बाळपणीच्या मोरपिसांसारख्या वाटू लागल्या. ओ सजना ही आपली आवडती ध्वनिमुद्रिका ती दररोज लावी, पण ती ऐकताना झिमझिम पावसात शेखरला भेटायला निघालेली नंदा तिच्या डोळ्यांपुढे उभी राहीनाशी झाली. 2-3दा ती समुद्रावर फिरायला गेली. प्रत्येक वेळी तिच्या मनात आले, या समुद्राला बोलता येत नाही हे फार बरे आहे, नाहीतर हजारो लोकांसमोर तो गरजला असता. ही वेडी मुलगी पाहिलीत, एका रात्री जीव द्यायला आली होती इथं. मिलिंदला निरनिराळ्या रंगीबेरंगी कागदांची विमाने ती करून देऊ लागली. स्वतःसाठी नवी पातळे आणताना माई नको नको म्हणत होत्या, तरी त्यांच्यासाठी तिने एक सुरेख पातळ घेतले. त्या दिवशीच त्यांना त्याची घडी मोडायला लावली. रोज रात्री निसताना मिलिंदला ती नवी गोष्ट सांगू लागली. मात्र एके दिवशी त्याने हॅम्लेटच्या गोष्टीचा हट्ट धरला. तेव्हा ती म्हणाली, लहान मुलांनी असल्या गोष्टी ऐकू नयेत. हा तिचा उपदेश ऐकून मिलिंद आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहिला. त्याचे डोळे म्हणत होते, 3-4 महिन्यांपूर्वीही ती गोष्ट ऐकण्याइतका मोठा होतो मी, आणि आज लहान झालो. हे कसं काय झालं बुवा? देवदत्तांच्या प्रकृतीविषयी बापूंचे 2-3 दिवसांआड तिला पत्र येई. त्याच्या जखमा हळूहळू बऱ्या होत आहेत हे वाचून तिला आनंद होई. पण मधुरा आणि वसुंधरा यांच्याविषयी त्या पत्रात चकार शब्दही नसे. देवदत्त तुझी आठवण काढीत होते हे शब्द बापूंच्या पत्रात वाचायला मिळतील
अशा आशेने ती ते उघडी, पण व्यर्थ. मात्र प्रत्येक पत्राच्या शेवटी माझे व सौ सावित्रीचे तुला अनेक आशीर्वाद हे लिहायला ते विसरत नसत. देवदत्त बरा होऊन बंगल्यावर राहायला आला म्हणजे बापूंची पत्रे बंद होतील ही कल्पना तिला अस्वस्थ करू लागली. मन दुसरीकडे कुठेतरी गुंतविण्याकरिता PhDच्या प्रबंधाचा ती पुन्हा विचार करू लागली. या प्रबंधासाठी एके दिवशी संध्याकाळी ती दासबाबूंना भेटायला गेली. ते कुठल्या तरी सभेला गेले होते. त्यांची वाट पाहत ती अभ्यासिकेत बसली. बसून कंटाळा आला तेव्हा त्यांच्या मेजावरली पुस्तके चाळू लागली. ती चाळता चाळता तिची दृष्टी समोरच्या चित्राकडे गेली. मागच्या खेपेला दासबाबूंनी हे चित्र तिला दाखविले होते. त्यावेळी घाईघाईने तिने ते पाहिले होते. आता ती एकाग्र मनाने त्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेऊ लागली. त्या चित्रातली वेल मोठी विचित्र होती. एका काळसर डोहाच्या काठावर फुलली होती ती. त्या डोहाचा ओलावा तिच्या मुळांना मिळत असावा. त्या वेलीच्या लहान लहान डहाळ्या आकाशाच्या दिशेने झेप घेत होत्या. जणू लांब उभ्या असलेल्या आईला कवटाळण्याकरिता चिमुकले बाहू पसरणाऱ्या बालिकाच. आकाश त्यांच्यापासून फार फार दूर होते. त्याचा स्पर्श त्यांना कधीही होणे शक्य नव्हते. पण त्याच्या प्रेमळ स्मितामध्ये त्या न्हाऊन निघाल्या होत्या. प्रत्येक डहाळीवरल्या उत्फुल्ल फुलांचे रंग निराळे होते. काही फुले मिश्र रंगाची होती. पण हे सारे किती नाजूक, किती मोहक दिसत होते. मात्र या वेलीच्या काही मोठ्या डहाळ्या वेड्या वाकड्या रीतीने उलट वळल्या होत्या. त्या काळसर डोहात पडलेली आपली अंधुक प्रतिबिंबे पाहण्यात त्या दंग झाल्या होत्या. पाताळातून जणू नागिनीच वर येत आहेत असा ती प्रतिबिंबे पाहून भास होई. त्यांच्यावर फुललेल्या चित्रविचित्र फुलांचे रंग किती भडक होते. चित्राखाली चित्राचे नाव होते, चित्रकाराचे नाव नव्हते. मात्र चित्र दाखविताना दासबाबू म्हणाले होते, प्रीती या वेलीसारखी असते. नंदाच्या मनात आले, या चित्राला प्रीती हे नाव समर्पक ठरेल की मनुष्य हे नाव योग्य होईल. चित्रावरून तिने आपली दृष्टी दुसरीकडे वळविली. कोपऱ्यात बुद्धिबळाचा डाव मांडलेला दिसत होता. तिला दासबाबूंचे त्या दिवशीचे शब्द आठवू लागले. नीट पहा या पटाकडे. त्याच्या एका बाजूला बसली आहे सती सावित्री, दुसऱ्या बाजूला बसली आहे हॅम्लेटची आई. सावित्रीनं सत्यवानावर प्रेम केलं ते स्वतःला पूर्णपणे विसरून, आत्मप्रेमाच्या शृंखला तोडून. हॅम्लेटच्या आईला ते जमलं नाही. अनादी काळापासून हा खेळ चालला आहे. अनंत काळ तो चालणार आहे. या तंद्रीतून फोनच्या खणखणाटाने ती भानावर आली. आपल्याला परतायला उशीर होईल असे दासबाबू घरी सांगत होते. नंदा भेटायला आली आहे हे कळताच त्यांनी तिला फोनवर बोलविले. उद्या संध्याकाळी प्रबंधाच्या कामाकरिता येते असे सांगून नंदाने त्यांचा निरोप घेतला. मात्र घरी पोहोचेपर्यंत तिचे मन थाऱ्यावर नव्हते. दासबाबूंच्या अभ्यासिकेतले ते चित्र तिच्या डोळ्यांपुढे नाचत होते. ती घरी आली तेव्हा बापूंची तार तिची वाट पाहत होती. तारेत एवढाच मजकूर होता, वहिनीसाहेब अत्यवस्थ, ताबडतोब निघ. रात्री गाडीत अभद्र कल्पनांनी नंदाची पाठ पुरविली. तिला राहून राहून वाटे, वसू अत्यवस्थ आहे हे उगीचच लिहिले असावे बापूंनी. खरे अत्यवस्थ असतील ते देवदत्त. छे, आपण लोकापवादाला भिवून निघून आलो हे काही चांगले केले नाही. अशावेळी देवदत्ताच्या साहसाचे कौतुक करणारे, त्याच्याशी काव्यविनोदात रमून जाणारे आणि त्याच्या तडफडणाऱ्या मनावर फुंकर घालणारे कोणीतरी त्याच्यापाशी असायला हवे होते. विलासपुरात तसे कोण आहे? बापू फार प्रेमळ आहेत. देवदत्ताविषयी त्यांच्या मनात खूप माया आहे. पण ते पडले त्यांचे नोकर, त्यातही नाकासमोर जाणारे. त्यांच्या पिढीची सगळी त्रैराशिके सम होती. या नव्या पिढीची व्यस्त उदाहरणे त्यांना कशी सोडविता येणार? नंदाला उतरवून घ्यायला बापू स्टेशनावर आले होते. गाडी बंगल्याकडे जात असताना त्यांच्या तोंडून तिने जी हकीकत ऐकली ती विलक्षण होती. कसली तरी विषारी औषध घेऊन वसूने जीव द्यायचा प्रयत्न केला होता.
डॉक्टरांनी मोठ्या शर्थीने तिचा प्राण वाचविला, पण अजून ती अर्धवट बेशुद्धीतच होती. झोपेच्या गोळ्या घ्यायची फार दिवसांची सवय होती तिला. त्यात या विषाची भर पडली. वसूला इस्पितळात नेल्यावर मधुरेने हाय खाल्ली. ती कुणाचीही ऐकेना. रडून रडून आकांत केला तिने. तिला फीट आली. सावध होताच नंदा मावशी, नंदा मावशी म्हणून तिने भोकांड पसरले. त्या पोरीचे दुःख बापूंना बघवेना म्हणून शेवटी त्यांनी तार केली. हे सारे ऐकूनही वसूने जीव द्यायचा प्रयत्न करण्यासारखे काय घडले होते हे नंदाला कळले नाही. ती दुग्धात पडली. पण गाडी बंगल्यापाशी आल्यामुळे तिला बापूंना अधिक खोदून विचारताही येईना. वरांड्यात मधुरा तिची वाट पाहत उभी होती. गाडी थांबताच ती धावली. नंदाला तिने कडकडून मिठी मारली. मग तिचे एकच ध्रुपद सुरू झाले. पुन्हा जाणार नाहीस ना तू मुंबईला? नाही नाही म्हणून तिचे समाधान करता करता नंदाच्या नाकी 9 आले. चहा झाल्यावर बापूंना घेऊन ती आपल्या खोलीत गेली. बापूंनी कशीबशी सांगितलेली सारी हकीकत ऐकून ती सुन्न होऊन गेली. डोळ्यांत पाणी उभे राहिले. पाणी पुशीत ती स्वतःशीच पुटपुटली. माणसाचं मन इतकं दुष्ट होऊ शकतं? एका निष्पाप मुक्या जीवाची. चंचलच्या आठवणीने तिचा गळा दाटून आला. पहिल्या दिवशी गळ्यातले घुंगरू वाजवीत लायब्ररीत आलेली आणि बुजऱ्या नजरेने आपल्याकडे पाहणारी चंचल, पुढे लढिवाळपणाने आपल्या स्वागताकरिता वरांड्यात येऊन उभी राहणारी चंचल, मग जवळ येऊन आपले मस्तक घाशीत देवदत्त विलासपुरात आहे की नाही हे डोळ्यांनी सांगणारी चंचल. चंचलची अनेक रूपे तिच्या डोळ्यांपुढे उभी राहिली. बापू निघून गेले तरी नंदा तशीच बसून राहिली. त्यांनी सांगितलेल्या साऱ्या गोष्टींचा एक चित्रपटच तिच्या मनात तयार झाला होता. तो आता तिच्या डोळ्यांपुढून झरझर सरकू लागला. वसू देवदत्ताच्या समाचाराला जाते. तो तिच्याशी बोलत नाही. मात्र नंदाचं पत्र आलं का? ती केव्हा परत येणार आहे असे तो बापूंना विचारित राहतो. ते ऐकून वसू त्याच्याशी भांडण उकरून काढते. देवदत्त उत्तरतो, नशिबानं तुझी नि माझी गाठ बांधली आहे, पण आपणा दोघांच्या वाटा अगदी निराळ्या आहेत. मला फक्त 2 मित्र आहेत या जगात, नंदा आणि चंचल. त्यांतल्या नंदाला भलता संशय घेऊन तू इथून घालवून दिलंस. फार दृष्ट तू. त्याच्या बोलण्याने वसू चिडते, बेभान होते. चंदनगडावरल्या एकीव गोष्टींचे तिखट मीठ लावून वर्णने करते. देवदत्त संतापतो, चल चालती हो इथनं, पुन्हा तोंड दाखवू नकोस मला, म्हणून तो तिच्या अंगावर ओरडतो. 4-4 झालेल्या या अपमानाने भडकलेली वसू देवदत्त जन्मभर विसरणार नाही असा धडा त्याला शिकवायचे ठरविते. तो बंगल्यावर परततो त्या दिवशी नोकराकरवी ती चंचलला खाण्यातून विष घालते. देवदत्ताच्या डोळ्यांसमोर त्याची लाडकी बेटी तडफडत मरते. ही सारी वसूची करणी आहे हे त्याला कळते. तिने आपल्यावर घेतलेला हा सूड पाहून तो बेभान होतो. तो तिच्या बंगल्यावर जातो. तो तिचा गळा धरून चंचलच्या सोबतीला तुलाही पाठवितो अशी धमकी तिला देतो. त्याच्या मागोमाग धावत गेलेले बापू मध्ये पडतात. देवदत्त वसूला सोडून देतो. खाली मान घालून तो म्हणतो, चुकलं माझं बापू, अजून ताब्यात राहत नाही माझं मन. अशी चूक पुन्हा होऊ देणार नाही मी. कृपा करून नंदाला हे कळवू नका. तिला फार दुःख होईल हे ऐकून. देवदत्त निघून जातो. पण भीतीने अर्धमेल्या झालेल्या वसूला आपल्या मनाचा तोल सावरता येत नाही. लहान सहान आवाजाने तिचा थरकाप उडतो. देवदत्त बंदूक घेऊन आपल्याला गोळी घालायला येत आहे या विचाराने ती भ्रमिष्ठासारखी वागू लागते. झोपेच्या गोळ्या घेऊनही तिला झोप येत नाही. शेवटी भीतीच्या भरात 3-4 महिन्यांपूर्वी पैदा केलेले विषारी औषध ती घेते. दुसऱ्या दिवशी वसूच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची बातमी गावभर होते. देवदत्त स्वतःला आपल्या बंगल्यात कोंडून घेतो. तो धड खात पीत नाही, होय नाही याशिवाय कोणाशी काहीही बोलत नाही. त्याच्या मनात नेहमी घोळणाऱ्या आत्महत्येच्या विचाराची नंदाकडून बापूंना कल्पना आलेली असते. ते हादरून जातात. त्यातच मधुरेच्या हट्टाची भर पडते. नंदाला बोलावून घेण्याखेरीज बापूंना गत्यंतर उरत नाही. कल्पनेने हे सारे प्रसंग डोळ्यापुढे उभे करताना नंदा मनाशी म्हणत होती,
माणसाच्या विवेकशक्तीपेक्षा त्याचे मनोविकार किती बलवत्तर असतात. गांधींच्या पेक्षा शेक्सपियरला मनुष्य अधिक कळला होता. या दासबाबूंच्या आवडत्या उक्तीत किती भयंकर सत्य भरले आहे. पण वसूचा वेडा सूड आणि देवदत्ताचा आंधळा राग हे काही परीक्षेला लावलेल्या शोकांतिकेतील अभ्यासाचे विषय नव्हते. त्यांच्याशी तिला मुकाबला करायचा होता. तो कसा करायचा या विचारात ती व्यग्र होऊन गेली. स्नान आटोपून नंदा वसूच्या समाचाराला इस्पितळात गेली तेव्हा 11 वाजायला आले होते. वसूच्या बिछाण्यापाशी उभे राहून तिने मायेने भरलेल्या पण कातर अशा स्वराने हाक मारली, वसू. पण काही उत्तर आले नाही. वसूच्या हातापायांचा अस्वस्थ चाळा मात्र सुरू होता. मध्येच ती डोळे उघडून क्षणभर इकडे तिकडे पाहत होती, पण आजूबाजूची माणसे तिला ओळखता येत नसावीत. वसूची ही स्थिती पाहून नंदाला भडभडून आले. डॉक्टरांशी 4 शब्द बोलून ती खोलीतून बाहेर पडायच्या बेतात होती. इतक्यात वसूच्या मुद्रेवर मंद स्मित दिसू लागले. तिला शुद्ध आली असावी. खोल गेलेल्या आवाजाने तिने हाक मारली, नंदा. नंदा आनंदाने तिच्याजवळ गेली. तिच्या केसांवरून हात फिरवू लागली. अजान बालकाप्रमाणे नंदाकडे टकमक पाहत वसू पुटपुटली, मला जगायचंय, मला जगावंसं वाटतंय ग. लगेच तिच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागले. तिच्या तोंडावरून आपला गहिवरलेला हात फिरवीत नंदा म्हणाली, वेडी कुठली, हा हा म्हणता बरी होशील तू. मागचं सारं विसरून जा म्हणजे. नंदाच्या या शब्दांसरशी वसूची चर्या एकदम बदलली. तिच्या मुद्रेवरले स्मित मावळले. नजरेतल्या भाल्याने नंदाला भोसकीत ती ओरडली, नाटकी सटवी, माझ्या संसारात बिबा घालायला आली आहे. चल, चालती हो, जा जा. डॉक्टरांनी नंदाला खुनेने बाहेर जायला सुचविले. विषण्ण मनस्थितीत नंदा बंगल्यावर परतली. आता तिला दुसरे दिव्य करायचे होते. देवदत्ताची भेट घ्यायची होती. त्याला केव्हा भेटावे याचा ती विचार करू लागली. इतक्यात बापू लगबगीने तिला भेटायला आले. तिच्या हातात एक लिफाफा देत ते म्हणाले, तू आल्याचं मी देवदत्तांना सांगितलं. कितीतरी वेळ ते काहीच बोलले नाहीत. मग तुला देण्यासाठी त्यांनी हे पत्र माझ्याकडे दिलं. आतले पत्र चांगले जाडजूड होते, पण लिफाफ्यावर कुणाचेच नाव नव्हते. आपली भेट टाळण्याकरिता देवदत्ताने हे पत्र पाठविले असेल ना, अशी शंका तिला आली. अस्वस्थ मनाने तिने लिफाफ्यातले पत्र बाहेर काढले. छे, ते अक्षर देवदत्ताचे नव्हते. बायकी अक्षर वाटत होते ते. गोंधळलेल्या मनस्थितीतच ती ते पत्र वाचू लागली.